तुमच्या घरात तुम्ही स्वतः किंवा जवळची व्यक्ती डायबिटीज, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल यासंबंधी औषधोपचार घेत असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पुढची फक्त 2-3 मिनटं आपल्याला लिपिड प्रोफाईल टेस्ट आणि त्यासंबंधी कधीही न ऐकलेली खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. नमस्कार, मी ओमकार, एक अनुभवी कम्युनिटी फार्मासिस्ट आहे. तर चला सर्व माहिती आपण समजावून घेऊया. सामान्यतः फुल बॉडी चेकअप करताना आपण लिपिड प्रोफाईल टेस्ट नक्की करून घेतो. या टेस्टद्वारे हृदयाचे आरोग्य कसे आहे हे समजतं. यात आपण टोटल कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यांचं इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू पाहतो. पण हृदयाच्या आरोग्यासंबंधी अचूक डायग्नोसिससाठी ट्रायग्लिसराइड्स आणि HDL यांच्यामधलं गुणोत्तर म्हणजे भागाकार किंवा रेशो हा अधिक महत्त्वाची माहिती देऊ शकतो. आज या रेशोबद्दल आपण अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊया. तर ट्रायग्लिसराइड्स टू HDL हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं महत्त्वाचं मार्कर आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स सर्व मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचं मूळ आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, थायरॉईड यासारखे आजार. सो ट्रायग्लिसराइड्स टू HDL रेशो हा 2 या आकड्यापर्यंत सेफ मानला जातो. 2 किंवा अधिक असल्यास आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असू शकतो असं जनरली मानलं जातं. तर हे गुणोत्तर जेवढं जास्त तेवढी हृदय संबंधी आजाराची शक्यता जास्त असं आपण ढोबळमानाने समजू शकतो. तर हाय ट्रायग्लिसराइड्स टू HDL रेशो असलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स, ब्लड प्रेशर, फास्टिंग ब्लड शुगर, टोटल कोलेस्ट्रॉल आणि C रिॲक्टिव्ह प्रोटीन हे पॅरामीटर्स वाढलेले दिसून येतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका अधिकच वाढतो. म्हणून ट्रायग्लिसराइड्स टू HDL रेशो हे हृदय आरोग्यासंबंधीचं अचूक प्रेडिक्टर आहे. तर आधी पाहिलेल्या सर्व माहितीतून एक पुढील गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. मुख्य म्हणजे ट्रायग्लिसराइड्स टू HDL रेशोमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला समजतो. जेवढं ट्रायग्लिसराइड्स टू HDL रेशो जास्त तेवढं हृदयरोगाचा धोका अधिक, म्हणजेच आपण अधिक खबरदारी घेऊ शकतो. आणि हा रेशो स्ट्रोक या आजाराशी देखील संबंधित आहे बरं का. खरं तर ट्रायग्लिसराइड्स टू HDL संबंधात कोणतीही आयडियल रेशो नाही आहे. हा रेशो कमीत कमी ठेवणं हेच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. खरं तर शरीरातील ट्रायग्लिसराइड्सच्या वाढलेल्या पातळीचं किंवा या वाढलेल्या रेशोचं कारण आपल्या घरामध्येच आहे. तर जास्तीचं कार्बोहायड्रेट असलेलं आपलं रोजच्या जेवणातील पदार्थ जसं गहू, रिफाईंड राईस किंवा पॉलिश केलेले राईस, गोड पदार्थ इत्यादी, आणि या कार्बोहायड्रेटचं अतिप्रमाणात होत असलेलं रोजच्या रोज असलेलं सेवन. दुसरं म्हणजे फ्रीजमधलं कोल्ड्रिंक, फ्रूट ज्यूस, चॉकलेट यासारखे गोड पदार्थ. तसंच घरामध्येच रोज केलं जाणारं थोडं अल्कोहोलचं सेवन किंवा आपली किराणा मालाची यादी, ज्यात गरजेच्या सामानापेक्षा चिप्स, ब्रेड, बिस्किट, नूडल्स हेच पदार्थ आजकाल जास्त पाहायला मिळतात. आता हे ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी डॉक्टरकडे गेल्यावर ते आपल्याला स्टॅटिन्स किंवा सोबत फायब्रेट्स यासारखी औषधं देतात. पण या गोळ्या बराच काळ किंवा आजन्म घेण्यापेक्षा फक्त काही आहारविषयक सवयी बदलून गोळ्या औषधांशिवाय ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होत असेल आणि HDLची पातळी वाढत असेल तर किती छान. तर चला ते देखील समजावून घेऊया. सर्वात महत्त्वाचं आहे की कार्बोहायड्रेटचं सेवन कमी करणं. गव्हापासून बनलेले पदार्थ जसे चपाती, शिरा, उपमा, रोटी, पराठा, तसेच पॉलिश केलेला तांदूळ सोबत सॉफ्ट ड्रिंक्स, गोड पदार्थ, साखर आणि जंक फूड खाणं हे सर्वांनी टाळलं पाहिजे. जवळपास न चुकता दररोज किमान 30 मिनिटं फास्ट चालणं, धावणं, सायकलिंग, स्विमिंग यासारखा एरोबिक व्यायामाचे प्रकार किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील नक्की उपयोगाचं ठरतं. रात्रीच्या जेवणानंतर TV समोर बसण्यापेक्षा फक्त 10 मिनिटं चाललं तरी प्रचंड प्रमाणामध्ये फायदा दिसतो. सोबत दररोज 7 ते 8 तास झोप घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. स्ट्रेस कमी होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सोबत आपलं वजन देखील नियंत्रणात राहिलं पाहिजे बरं का. जेवण बनवण्यासाठी जर आपण खोबऱ्याचं तेल, तूप, बटर हे वापरून पदार्थ बनवले तर जास्त सोयीचं ठरतं. तसंच मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे बंद करायचं आहे. आणि शक्य असल्यास आपली ब्लड शुगर आणि थायरॉईड हॉर्मोन या टेस्ट देखील करून घ्याव्या, कारण या परिस्थितींमध्ये देखील ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढलेली दिसून येते. काही औषधं देखील ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढवतात, जसं की डायुरेटिक्स, इस्ट्रोजेन किंवा प्रोजेस्टिन सारखे हॉर्मोन्स किंवा स्टेरॉइड किंवा बीटा ब्लॉकर सारखी औषधं
यामुळे सुद्धा आपल्या शरीरातली ट्रायग्लिसराईड्सची पातळी वाढू शकते. शेवटी महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की ट्रायग्लिसराईड्स कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात जो बदल आवश्यक आहे तो आहे जेवणात जास्तीत जास्त फायबरचा समावेश. आता डायटरी फायबरमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते, इन्फ्लमेशन कमी होतं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, तसंच फायबर आपली सटायटी वाढवतात म्हणजे भूक कमी करतात. त्यामुळे कार्बोहायड्रेटचं अतिसेवन होत नाही. फायबरचा सोर्स म्हणून आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्या, काकडी, मुळा, गाजर यासोबत कच्च्या फणसाचा समावेश देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. फणसातले सोल्युबल फायबर शरीरात कार्बोहायड्रेटचं ॲब्झॉर्प्शन व्हायला प्रतिबंध करतात, तसंच इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यास देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. क्लिनिकल ट्रायलने सिद्ध केलं आहे की दररोज 30 ग्रॅम कच्च्या फणसापासून बनवलेल्या पावडरचा जेवणात समावेश केल्यास यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातील वाढलेली ट्रायग्लिसराईड्सची पातळी नक्कीच आटोक्यात येऊ शकते. मुख्य म्हणजे कच्च्या फणसाचे हे उपयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सिद्ध झालेले आहेत. आपल्याकडे काही सजग डॉक्टर्स आपल्या पेशंटना फणस पावडर प्रिस्क्राईब करत आहेत. मुख्य म्हणजे डॉक्टर आपल्या पेशंटना याचा वापर औषधासारखा न करता रोजच्या जेवणात वापरायला सांगत आहेत. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर रोजच्या जेवणात प्रति व्यक्ती फक्त 2 चमचे फणस पावडर मिसळली की झालं. फणस पावडर तुम्ही चपाती किंवा भाकरीच्या पिठात ॲड करू शकता, तसंच इडली किंवा डोस्याच्या पिठात वापरता येईल किंवा अगदी डाळ, भाजी यामध्ये देखील मिक्स करू शकता. याची टेस्ट न्यूट्रल आहे, त्यामुळे हे ज्या पदार्थामध्ये टाकू त्या पदार्थाची चव घेतो. तर मग आजपासूनच ट्रायग्लिसराईड्स कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात कच्च्या फणसाचा उपयोग सुरू करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त कोलेस्ट्रॉलच्या पेशंटपर्यंत किंवा ज्यांना औषधांशिवाय हेल्दी राहायचं आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या डॉक्टरांकडून सुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व माहितीची सत्यता तपासून घ्या. त्यांना सुद्धा औषध गोळ्यांव्यतिरिक्त हे भारतात संशोधन झालेलं आणि भारतात बनलेलं प्रॉडक्ट आपल्या इतर रुग्णांना प्रिस्क्राईब करायला नक्की आवडेल. तर मग यापुढे आपल्या लिपिड प्रोफाईलमधला ट्रायग्लिसराईड्स टू HDL रेशो तपासायची सवय नक्कीच लावून घ्या आणि तो रेशो 2 पेक्षा कमी कसा राहील यासाठी प्रयत्न करा. तर मग आपल्या आरोग्याविषयी अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.